महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, वेळेत व्हावी, कालबद्ध पद्धतीने व्हावी, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि यामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे कमी होतील या दृष्टीने सरकार प्रयत्न करीत आहे. आमदार आशिष शेलार यांचं वक्तव्य. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी दोन प्रश्न विचारले. नंबर एक, जे पात्र उमेदवार कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिले त्यांच्यावर कारवाई करणार का? अध्यक्ष महोदय, उत्तरामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना शासन नियुक्तीमध्ये स्वारस्य नसल्याचे दिसून येत असल्याने कारणे दाखवा ज्ञापन बजावण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ही जी मुलं असतात ही 55 मुलं या केसमध्ये, अन्य केसमध्ये जितकी असतील तितकी ही कागद पडताळणीस येत नाही. याचा अर्थ सन्माननीय सदस्यांच्या प्रश्नामधला रोख त्यांच्यामुळे पद अडली जातात असा असला तरी काही केसेसमध्ये हे विद्यार्थी UPSC पास होतात, अन्य कुठेतरी जातात. अशा वेळेला त्यांना ऑप्ट आउटची संधी पण असते. बरोबरीने कधी कधी ते पडताळणीस हजर न राहता त्यांच्या व्यक्तिगत कारणास्तव दुसऱ्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांवर सरसकट कारवाई करून त्यांचं भविष्य अंधकारमय करणं हे संयुक्तिक होणार नाही, त्यामुळे त्यांना आपण नोटीस जरूर देतो. हा त्यातला पहिलं उत्तर आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अध्यक्ष महोदय, त्यांनी असं म्हटलंय की बाबा जी पात्र होतात त्या यादीमध्ये सिलेक्ट झाल्यानंतरच्या मेरिटनुसारच्या अन्य विद्यार्थ्यांना तुम्ही या पदावर घेण्याच्यासाठी काय करणार? बरोबर आहे ना? असा दुसरा प्रश्न विचारला. अध्यक्ष महोदय, आपल्याला या विषयात समजून घ्यावं लागेल की आपल्याकडे दोन प्रकारच्या परीक्षा पद्धती MPSC घेते. एक मल्टी केडर असते आणि एक सिंगल केडर असते. आपल्याकडे मल्टी केडरमध्ये अध्यक्ष महोदय या पर्टिक्युलर लक्षवेधीमध्ये 22 संवर्गामध्ये या परीक्षा झाल्या आणि 22 संवर्गामधल्या मल्टी केडरच्या परीक्षा एकत्रित झाल्यामुळे त्या ठिकाणी MPSCच्या स्वायत्त संस्थेच्या अधिकारात त्यांनी कार्यनियमावली क्रमांक 10 मधील 8 नुसार हा निर्णय केला आहे की 2011 पासून पुढे मल्टी केडरमधल्या परीक्षातल्या विद्यार्थ्यांमध्ये वेटिंग लिस्ट करताच येणार नाही, करणार नाही. हा निर्णय MPSCने केल्याचं कारण तेही स्वयंस्पष्ट आहे की 2011 पर्यंत मल्टी केडरमध्ये अशा पद्धतीने वेटिंग लिस्टमधल्या मुलांना समाविष्ट करण्याच्या धोरणामुळे प्रचंड प्रमाणात कोर्ट केसेस झाल्या आणि त्या कोर्ट केसेसमध्ये स्वाभाविकता मॅट असेल, न्यायालय असेल, यातना येणारे स्टे आणि मग त्यातनं जे पात्र झालेले विद्यार्थी आहेत, जे या कागदपत्र पडताळणीत उत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्या सुद्धा सेवा रुजू होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्यामुळे MPSC स्वायत्त आहे. त्यांनी कलम 10(8) नुसार अशी प्रतीक्षा आधी करायची नाही हा निर्णय केलेला आहे. UPSC जी या देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे, त्यांनी सुद्धा मल्टी कॅडरमध्ये अशा पद्धतीने वेटिंग लिस्ट न करण्याचा निर्णय केला आहे. तोच राज्य सरकारने केलेला आहे. पण ज्या ठिकाणी सिंगल कॅडर एक्झाम असते तिथे मात्र अशा पद्धतीची वेटिंग लिस्ट आपण करतो आणि मग त्या वेटिंग लिस्टमधल्या मुलांना वर सरकवण्याचं काम करतो.